10 मिनिटांमध्येच ती निघून गेली आणि सरांकडे गेली आणि सरांना सांगितलं की याला काही इंग्लिश जमत नाही, याची इंग्लिश खूपच कमकुवत आहे. आपण गावाकडनं आलोय, आपल्याला येत नाही इंग्रजी, हा म्हणजे आपला कमीपणा आहे का? तर ती कुठेतरी लागला आतमधून. गावातील काही लोकांशी हातापायी झाली. माझ्या आईला पण मार लागला, माझ्या भावाला मला सुद्धा मार लागला आणि त्यावेळेला प्रचंड कोलॅप्स झालेलो होतो. काहीतरी करावं लागेल असं त्यावेळेला वाटलं. जर आपण काहीतरी नाही केलं ना तर हा समाज, ही लोक आपल्याला खाऊन टाकतील. त्याच दिवशी ठरवलं की आपल्याला PSI व्हायचंय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी PSI विशाल सवई. मित्रांनो, मी छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुका आहे, तिथलं एक छोटंसं गाव आहे अव्वलगाव. त्या एका शेतकरी कुटुंबातून मी आलोय. माझ्या गावाची लोकसंख्या साधारणपणे 1200 आहे. तर या गावातील एका छोट्याशा शेतकऱ्याचा मुलगा ते PSI प्रवास कसा झाला याबद्दल मी आपणाशी काही बोलणार आहे. मित्रांनो, मी माझा प्रवास सुरू करतोय. सर्वप्रथम आमच्या गावी शाळेची शिक्षणाची सुविधा नव्हती. त्यावेळेला फक्त 4थी पर्यंत शिक्षण होतं. त्यामुळे माझ्या आईवडिलांनी मला शिक्षणासाठी मामाच्या गावाला पाठवलं. आता मामाच्या गावाला सुद्धा मी शाळेत जात नव्हतो, कारण शाळेची भीती होती. कधी शाळा बघितलेली नव्हती. पहिलीला शाळेत टाकलं पण काय जाता येत नव्हतं. 6 महिने मी शाळेत गेलोच नाही. मग अचानकपणे एक माझा मामाचा मुलगा मला म्हटला की अरे, शाळेमध्ये छान सुगडी मिळते, म्हटला छान खायला गोड बर्फी पण मिळते. ते ऐकून मी एक दिवस शाळेमध्ये गेलो. तर मला शाळेमध्ये मी जे काही आहे ते, मला वाटतं की आमचे गुरुजी आहे, त्यांचं नाव आहे काळे सर. किस्सा असा होता की सरांची खासियत होती की ज्या वेळेला सर क्लास भरलेला असायचा, सर एक एक्झाम्पल द्यायचे, गणिताचं एक्झाम्पल द्यायचे आणि एक्झाम्पल दिल्यानंतर सर सांगायचे की जो कोणी हे एक्झाम्पल सोडवल त्याला 1 रुपयाचा पेन बक्षीस. तर त्या दिवशी लकीली मी ते गणित सोडवलं आणि सरांना दाखवलं. सरांनी मला 1 रुपयाचा पेन बक्षीस दिला. मला एवढा आनंद झाला. मी संपूर्ण गावाला पेन दाखवला की बाबा मला 1 रुपयाचा पेन भेटला, 1 रुपयाचा पेन भेटला. आणि त्यापासूनच मला शिक्षणाची आवड निर्माण झाली आणि मी दररोज शाळेत जायला लागलो. मित्रांनो, म्हणतात ना की एक चांगला शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याचं आयुष्य बदलू शकतो. तसेच माझ्या आयुष्यामधले काळे गुरुजी होते. प्राथमिक 7वी पर्यंत शिक्षण भालगावला झालं मामाच्या गावी. त्यानंतर मला सरकारी हॉस्टेल होतं श्रीरामपूर तालुका, श्रीरामपूर जिल्हा अहमदनगरमध्ये, तिथं टाकलं गेलं. सरकारी शाळेमध्ये मी 4 वर्ष शिकलो. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतल्यानंतर 12वी नंतर पुढचं शिक्षण कुठे घ्यायचं हा मोठा प्रश्न होता. लकीली माझं ॲडमिशन पुण्यातील नावाजलेल्या म्हणजे फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये झालं. आता फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये मी कॉलेज सुरू केलं रेग्युलरली. तर एका महिन्यामध्येच मी डिसिजन घेतला की मला कॉलेज सोडायचं आहे. आता का बरं डिसिजन घेतला? कारण मी गावाकडून जेव्हा आलो, एकदम साधी चप्पल, एकदम ढगाळ शर्ट्स, पायामध्ये स्लीपर, केस कशी पण वाढलेली, असे एकदम गावठी लुकमध्ये मी पुण्याला आलेलो. आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचं मी सगळं वातावरण पाहिलं की तिथं हायफाय इंग्लिश बोलताय सगळी लोक. हे बघून तर मी ठरवलं की आता कॉलेज सोडायचंय. पण अचानकपणे एक मित्र भेटला. तो म्हटला की अरे, ही प्रॉब्लेम सर्वांना येतात. आपल्याला एखादी गोष्ट येत नाही म्हणजे आपण हरलो असं नसतं, कधी माघार घ्यायची नसते. तर मग त्याने सांगितलं की तू इंग्लिश इम्प्रूव्ह कर, न्यूजपेपर रीडिंग कर. आणि तिथून मी काम करायला सुरुवात केली. तो म्हटला की तुम्ही कॉलेजच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करायचं. तर मला आठवतं एक किस्सा की फर्ग्युसन महाविद्यालयाच्या फर्स्ट इयरमध्ये मी थिएटर डिपार्टमेंटमध्ये अँकरिंगमध्ये पार्टिसिपेट केलं होतं. तर पार्टिसिपेट केल्यानंतर माझ्यासोबत अँकरिंग करण्यासाठी एक मुलगी होती. तर आम्ही अँकरिंग करायला बसलो, प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. तर 10 मिनिटांमध्येच ती निघून गेली आणि सरांकडे गेली आणि सरांना सांगितलं की याला काही इंग्लिश जमत नाही, याची इंग्लिश खूपच कमकुवत आहे आणि मी याच्याबरोबर करू शकत नाही. माझे मित्र आले, त्यांनी मला सांगितलं की असं असं म्हणते. मला त्यावेळेला वाईट वाटलं की यार, आपण गावाकडनं आलोय, आपल्याला येत नाही इंग्रजी, हा म्हणजे आपला कमीपणा आहे का? तर ती कुठेतरी लागला आतमधून. मग एका मित्रांची सल्ला घेतल्यानंतर आम्ही एक टीम बनवली फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये. त्याचं नाव आम्ही दिलं पब्लिक टॉकिंग. म्हणजे दररोज प्रत्येक 10-12 जी गावाकडनं विद्यार्थी आले, ज्यांना इंग्रजीचा फोबिया आहे, ती लोक एका कट्ट्यावरती बसायची. आम्ही बसायचो आणि समोर प्रत्येकाला 5 मिनिटं दिली जायचे. तो समोर येणार, 5 मिनिटं बोलणार. हा प्रोग्राम आम्ही वर्षभर रन केला. आणि ट्रस्ट मी, आम्ही इंग्लिश न्यूजपेपर वाचायला सुरुवात केली, ऑडिओ वाचायला सुरुवात केली, वेगवेगळे पुस्तकं वाचायला सुरुवात केली आणि आमची इंग्रजी चांगल्या पद्धतीने केली. सेकंड इयरला ज्या वेळेला प्रोग्राम होता, तेच डिपार्टमेंट, तेच थिएटर आणि अँकरिंग करण्यासाठी सुद्धा तीच मुलगी होती. आणि ती मला त्यावेळेला सॉरी बोलली होती की बाबा, मी तुला त्यावेळेला रिजेक्ट केलेलं. पण मी त्यावेळेला तिला थँक्यू म्हटलं, कारण त्या व्यक्तीनं मला रिजेक्ट केलं. मला इंग्रजी येत नाही हा लूप होल मला जाणून दिला आणि त्यामुळेच मी इम्प्रूव्ह करू शकलो.
म्हणजे असतात ना, की आयुष्यामध्ये कधी-कधी कित्येकदा आपल्याला दुःख येऊ शकतं, वेदना येऊ शकतो किंवा एखाद्या व्यक्तीकडून आपण हर्ट होऊ शकतो, राइट? पण हे आपण निगेटिव्हली घ्यायचं का? बिलकुल नाही. कारण दॅट इज द सोर्स ऑफ युअर डेव्हलपमेंट, राइट? हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह करू शकतो. आता फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये असतानाच आम्ही नॉर्थ ईस्टर्न भाग आहे, ईशान्येकडील भाग, आसाम, सिक्कीम, मणिपूर ह्या भागामध्ये सुद्धा काम केलं. कारण अरुणाचलचा एक आमचा विद्यार्थी मित्र होता, तो तिबेटियन कल्चरचा दिसायचा. त्यांचे लूपहोल चेहऱ्याने थोडेसे वेगळे दिसतात ते, राईट? तर मग आम्ही असंच रस्त्याने चाललो होतो डेक्कन बस स्टॉप पाशी. काही विद्यार्थी मित्र आले, ते त्याला म्हणले की ए चायनीज, ए नेपाळी, तू इकडे काय करतोयस? ते त्याला पण वाईट वाटलं, आम्हाला पण वाईट वाटलं रे, की बाबा तो भारतीय आहे, तो इंडियन आहे, पण ही लोक त्याला चायनीज नेपाळी काय म्हणतायत? तर आम्ही त्यानंतर रिसर्च केलं. आमच्या लक्षात आलं की नॉर्थ ईस्टर्न म्हणजे ईशान्येकडचा भाग आणि आपला रेस्ट ऑफ इंडिया यामध्ये कम्युनिकेशनच नाहीये. मग आम्ही नॅशनल सर्व्हिस स्कीम म्हणजे कॉलेजची NSS होती, त्यामध्ये काम करून आम्ही ईशान्य भारताकडे एक महिना राहून ट्रायबल कम्युनिटी बरोबर काम केलं. आणि आज आम्ही साधारणपणे 4,000 लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत, तिथल्या विद्यार्थ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत. ते रेग्युलरली कॉल करतात किंवा रेस्ट ऑफ भारताच्या पाडला ते व्हिजिट पण करत असतात. आता हे झालं सोशल ऍक्टिव्हिटी. कॉलेजमध्ये असताना 2-3 NGOज बरोबर सुद्धा काम केलं. आता कॉलेज नंतर एक टप्पा असा आला की बाबा आता करिअर करायचं आपल्याला. मग करिअर करायचं तर मी ठरवलं की CDHची तयारी करायची आर्मीसाठी. तर मी CDHची तयारी केली. पहिला रिटन एक्झामिनेशन मी पास झालो. त्यानंतर मी SSB इंटरव्ह्यू दिली. SSB इंटरव्ह्यू गेली. सगळ्यांच्या आशा लागलेल्या घरच्या की आता पोरग पास होणार. सगळीजण सेलिब्रेशन करायला लागली. मी SSB इंटरव्ह्यूला गेलो. पहिला SSB इंटरव्ह्यूलाच बाहेर आलो. त्याच्यानंतर सेकंड इंटरव्ह्यू दिला. त्या SSBला पण सुद्धा बाहेर आलो. असे करत करत मी 4 SSB इंटरव्ह्यूज दिले आणि 4ही ठिकाणी मला अपयश समोर जावं लागलं. आता माझं एज लिमिट संपलेलं होतं. त्यानंतर ऑप्शन बी काय, तर मी MPSC कडे वळालो. साधारणपणे मला आठवतं की सप्टेंबर 2019 मध्ये मी पुण्यामध्ये MPSCची तयारी करायला सुरुवात केली. त्यावेळेला प्रचंड आर्थिक अडचणीमधून मी जात होतो. म्हणजे घरावरती आई वडिलांच्या डोक्यावरती बँकेचं 5.5 लाख रुपयाचं लोन होतं. त्यानंतर खर्चायला पैसा नव्हता. तर मी त्यावेळेला ठरवलं की आता आपल्याला काहीतरी नोकरी करायची आणि मी पुण्यापासून लोणावळापाशी आंबेवाली सिटी आहे, तिथं सिक्युरिटी गार्डचं काम करायला सुरुवात केलं. साधारणपणे एक 6 ते 7 महिने मी तिथं जॉब केला. त्यानंतर अचानक MPSCची परीक्षा आली आणि मी तयारी करायला सुरुवात केली कंबाईन ग्रुप बी MPSCची. मला PSI व्हायचं होतं कारण वर्दी अंगावरती पाहिजे होती. पण अचानकपणे तुम्हाला माहिती आहे की एप्रिल 2020 मध्ये कोविड आला आणि कोविडमध्ये सगळे पेपर पोस्टपोन झाले. आमचा 1.5 वर्ष पेपर पुढे गेला. इन बिटवीन मी गावाकडे शिफ्ट झालो कारण लॉकडाऊन होतं. गावाकडे सुद्धा स्टडी केला. पण एका पॉइंट ऑफ टाइमला असणार आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये पूर्ण ब्रेकडाऊन झालेलो असतो. म्हणजे की आर्थिक अडचणी, फॅमिलीच्या अडचणी. आमचं घर आठवतंय मला की घरामध्ये तो एक सीन आठवतो की एका पावसाळ्यामध्ये मी घरी होतो आणि आमचं लाकडाचं घर होतं मालदाचं, ठीक आहे. तर त्या घरामधून पाऊस चालू होता. घरामध्ये 7-8 भांडी ठेवलेली होती आणि पूर्ण घरामध्ये पाणी गळत होतं. म्हणजे अक्षरशः त्या रात्री आम्ही झोपलेलो नाहीये रात्रभर. मला तो दिवस अजून सुद्धा आठवतो. कुठेतरी वाईट वाटलं की यार आपल्याकडे पैसा नाहीये किंवा आपल्याला कुठलाही पॉलिटिकल किंवा इकॉनॉमिकल सपोर्ट नाहीये, तर काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. आता कुठपर्यंत हे करायचं, पेपर होत नाहीये. तर मी ठरवलं, मी MPSC सोडली. 4 महिने मी MPSC पूर्णपणे सोडलेली. त्यानंतर मी गोट फार्मिंग म्हणजे शेळी पालनाचा उद्योगावरती काम करायला सुरुवात केली. 4 महिने ती ऍक्टिव्हिटीवरती कंटिन्यू केलं कारण काहीतरी इन्कम सोर्स पाहिजे आपल्याला. पण मित्रांनो म्हणतात ना की आपल्या आयुष्यामध्ये अशी काही घटना असतात की त्या घटना तुमचे डोळे उघडतात. खरं तर डोळे उघडतात का? येस, डोळे उघडतात आणि त्या तुम्हाला ग्रो करायला भाग पाडतात. म्हणजे तुम्हाला 0 टू हिरो करायला भाग पाडतात. अशाच एक घटना माझ्या आयुष्यामध्ये घडली. म्हणजे गावामधील काही मातब्बर लोकांशी भांडणं झालं. गावातील काही लोकांशी हातापायी झाली. माझ्या आईला पण मार लागला, माझ्या भावाला, मला सुद्धा मार लागला आणि त्यावेळेला प्रचंड कोलॅप्स झालेलो होतो, ब्रेक झालेलो होतो की यार काहीतरी करावं लागेल असं त्यावेळेला वाटलं. जर आपण काहीतरी नाही केलं ना तर हा समाज, ही लोक आपल्याला खाऊन टाकतील. त्याच दिवशी ठरवलं की आपल्याला PSI व्हायचंय. सगळी बॅग गुंडाळली, पुण्यामध्ये आलो. चांगले मित्र मला भेटले, तयारी सुरू केली. पूर्वपरीक्षा मी पास झालो. 2 मार्कांनी पूर्वपरीक्षा पास झालो आणि मग मुख्य परीक्षेचा तयारी सुरू केली. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, मला चांगलं सर्कल भेटलं, चांगलं फ्रेंड सर्कल. म्हणतात ना, इफ यू आर लिव्हिंग विथ 5 गुड पर्सन यू आर 6-1 अँड इफ यू आर लिव्हिंग विथ 5 बॅड पर्सन यू आर 6-1.
तुम्ही ज्या लोकांबरोबर राहतात ना त्यांचे ॲव्हरेज तुम्ही असतात, राईट? तर आम्हाला सुद्धा चांगले मित्र भेटले. माझ्या मित्रापैकी आम्ही तिघही जण PSI झालेलो आहोत. त्यानंतर आम्ही फिजिकलची तयारी सुरू केली. त्याच्यानंतर मेन्स परीक्षा झाली. मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा आम्ही चांगली तयारी केली. ग्रुप डिस्कशन करायला सुरुवात केली आणि अचानकपणे मुख्य परीक्षा सुद्धा आम्ही पास झालो. त्यानंतर होती फिजिकल टेस्ट. फिजिकल म्हणजे रनिंगची टेस्ट. त्याची सुद्धा आम्ही ग्रुप बरोबर चांगली प्रॅक्टिस केली आणि ती टेस्ट सुद्धा दिली. मित्रांनो, त्याच कालावधीमध्ये पुन्हा आर्थिक प्रॉब्लेम सुरू झाले. बँकेचं जे 5.5 लाख रुपयाचं लोन होतं, बँका दर 8-8 दिवसाला घरी येऊन बसायच्या. छोटंसं गाव, बँका घरी येऊन बसते, प्रचंड इन्सल्ट होता. आई वडिलांच्या चेहऱ्यावरती त्या कालावधीमध्ये मी एकदा सुद्धा ते कधी हसले असं बघितलं नाही. आई वडिलांनी प्रचंड कष्ट केले. एकच बनियान त्यांनी 10-10 वेळा वापरली असेल, फाटलेले कपडे वापरले, म्हणजे ते मी एक्सप्रेस नाही करू शकत शब्दामध्ये. परंतु प्रचंड आर्थिक परिस्थिती खालावलेली होती. मग करायचं काय? पुन्हा ठरवलं की आता काहीतरी करायला पाहिजे. तर मग मेडिकलमध्ये जॉब शोधायला सुरुवात केली. 4,000 रुपये 5 तास काम करायचं. पण अचानकपणे एक मित्र भेटला. तो म्हटला की अरे तू मेडिकल करण्यापेक्षा तुला इंग्रजीला चांगले मार्क्स आहे, तू मेंटरशिप प्रोग्राम MPSCच्या पोरासाठी का सुरू करत नाहीये? तर मग ती आयडिया मला लागली कुठेतरी आणि मी त्यावरती काम करायला सुरुवात केलं आणि एक टेलिग्राम ग्रुप बनवला, पॅशन इंग्लिश स्टडी नावाचा. त्यानंतर YouTube चॅनल सुरू केलं आणि मुलांना मी इंग्रजी व्होकॅब्युलरी शिकवायला सुरुवात केली. आणि ती व्होकॅब्युलरी एवढी आवडली मित्रांना की आत्तापर्यंत भरपूर साऱ्या लोकांपर्यंत, महाराष्ट्रातील भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचलोय आणि आपण सुद्धा काहीतरी कंट्रीब्युशन करतोय ह्या विद्यार्थ्यांसाठी हे मला जाणवतं. आणि त्यातून माझे भरपूर जे काही ॲडमिशन झाले, जे काय म्हणजे आता YouTube पासून 28,000 लोकांपर्यंत आम्ही पोहोचलोय. लोकांनी एवढं प्रेम दिलं ना रे. आणि ह्या 2 महिन्यामध्ये लाईफ एवढी शिफ्ट झाली. मी 2 महिन्यापूर्वी माझी अशी परिस्थिती होती, पुण्यामध्ये 3 महिन्याचं, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 महिन्याचं माझं रूम रेंट पेंडिंग होतं. मेसला पैसे नसायचे. आमचा DJ नावाचा मित्र होता, तो मला दर महिन्याला 3,000 रुपये खर्चायला द्यायचा. अशा परिस्थितीपासून आज मी एवढं लोकांनी प्रेम दिलं. माझा व्होकॅब्युलरीचा कोर्स एवढ्या लोकांना आवडला की लोकांनी भरभरून प्रेम दिलं आणि मला आनंद वाटतो सांगायला की माझ्या आई वडिलांच्या डोक्यावरचं कर्ज मी हलकं केलं आणि सगळ्या समस्या सॉल्व्ह झाल्या. मित्रांनो, ह्या प्रवासामध्ये त्यानंतर PSIचा निकाल सुद्धा लागला. सेलिब्रेशन झालं सगळीकडं. मला आठवतं की PSIच्या निकालापूर्वी म्हणजे 4 जुलै 2023ला निकाल लागला. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये PSIचा निकाल लागल्यानंतर माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये फक्त 4-5 लोकांची नाव होती. माझे आई वडील, भाऊ आणि 2-4 जवळचे मित्र. म्हणजे मला कधी विचारलं पण नाही रे लोकांनी की तुझ्याकडे पैसा आहे का, तुझं बरं आहे का, तुला काय अडचण आहे, कोणीही काही विचारलं नाही. परंतु ज्या वेळेला 4 जुलैला निकाल लागला ना PSIचा, त्या दिवशी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये, माझ्या मोबाईलमध्ये 500 लोकांचे मिस कॉल पडलेले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा 500 लोकांचे कॉल आलेले होते. म्हणजे काय रे, की ज्या वेळेला आपल्याकडे काही नसतं ना रे, लोक तुम्हाला विचारत नसतात. पण ज्या वेळेला तुमच्याकडे काहीतरी असतं, तुम्ही काहीतरी पोस्ट मिळवतात, काहीतरी समाजामध्ये नाव कमवतात, त्यावेळेला सगळी हीच लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचत असतात. म्हणजे सांगायचं एवढंच की भरपूर सारे विद्यार्थी मित्र आता MPSCची म्हणजे स्पर्धा परीक्षेची पण तयारी करत असतील. त्यांच्यासाठी एवढं सांगू इच्छितो की आपल्या आयुष्यामध्ये अडचणी आल्या म्हणजे खचून जायचं का? नाही. अडचणी प्रत्येकाला आहे रे. मला सुद्धा अडचणी होत्या, प्रचंड प्रमाणात अडचणी होत्या. माझी स्टोरी सांगण्याचा अडचण की मला माझ्या आयुष्यामध्ये किती अडचणी होत्या हा बिलकुल उद्देश नव्हता. उद्देश हाच होता की अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात, फक्त खचून जायचं नसतं. असं म्हणतात ना की तुम्ही खाली पडल्यानंतर तुमचा कधी पराभव नसतो, राईट? पण तुम्ही खाली पडल्यानंतर जर तुम्ही उभे राहत नसाल ना आणि लढत नसाल ना, तेव्हा तुमचा पराभव असतो. म्हणूनच आयुष्यामध्ये कित्येक प्रॉब्लेम येतील रे. MPSCची तयारी करताना मेंटल डिप्रेशन येऊ शकतं किंवा काही वर्ष यश मिळत नाही, फेल्युअरचा सामना करावा लागतो. परंतु खचून जायचं नाही, कारण कोणीतरी म्हटलंय की अनेक अंधाऱ्या रात्रीनंतर एक प्रकाशाचा किरण नक्कीच उगवतो, राईट? तर हा प्रकाशाच्या किरणासाठी आपल्याला तयारी करायची असते. आणि अल्टिमेट एम काय असतं रे, आपण ही सगळी मेहनत तयारी कशासाठी करतोय? कारण आपल्याला आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरती हास्य बघायचंय, राईट ना? हे सगळं आई वडिलांच्या चेहऱ्यासाठी, आपली परिस्थिती बदलण्यासाठी चालू आहे. मग त्यासाठी मी एकच सांगू इच्छितो की युअर अपकमिंग फ्यू मंथ्स इज गोइंग टू डिसाइड युअर फ्युचर फॉर नेक्स्ट 50 or 60 years. तुमचे येणारे 3-4 महिने ना एवढं प्रचंड झोकून द्या. तुम्ही कुठल्याही एक्झामची तयारी करत असू द्या, प्रचंड झोकून द्या आणि तयारी करा. प्रॉपर गायडन्स घ्या आणि पुढे जा. MPSCच्या क्षेत्रामध्ये प्रॉपर गायडन्स घेणं खूपच गरजेचं असतं विद्यार्थी मित्रांनो. आणि मी जसं बोलत होतो ना, अडचणी सगळ्यांना रे, पण अडचणीतून उभा राहता आलं पाहिजे.
तुम्ही विहिरीवरती किंवा दगडावरती पाहिले का रे, की खडकावरती सुद्धा त्या खडकाला भेदून एक रोपटं वरती येत असतं. आता ते रोपटं खूप छोटे रे, पण ते खडकाला सुद्धा ब्रेक करतं, मोडतं आणि वरती येतं. का बरं माहिती का? कारण त्याला ग्रो करायची असते. त्याला वरती यायचंय. आपलं आयुष्य पण तसंच असलं पाहिजे. अगदी त्या रोपट्याप्रमाणे. आपल्या आयुष्यामध्ये कितीही वादळ येऊ द्या, कितीही संकट येऊ द्या, तरी त्या रोपट्यासारखं आपल्याला ग्रो करता आलं पाहिजे आणि वाढता आलं पाहिजे. मित्रांनो, माझा उद्देश हाच आहे, की मी जे नॉलेज घेतलंय, ठीक आहे, पी-एस-आय बनलो, तर माझी समाजाप्रती जबाबदारी आहेच आणि मी पी-एस-आय म्हणजे पोलीस खात्यामध्ये एकदम प्रामाणिकपणे आणि चांगलं काम करून दाखवणार. त्यात वादच नाही. पण प्रत्येक व्यक्ती म्हणून, एक व्यक्ती म्हणून माझं सुद्धा काही दायित्व असतं. माझी सुद्धा काही रिस्पॉन्सिबिलिटी असते समाजाप्रती आणि आपण लोकांसाठी केलं पाहिजे. आता आम्ही इंग्रजी ग्रामर आणि व्होकॅब्युलरीसाठी भरपूर साऱ्या लोकांना मदत करत आहोत. महाराष्ट्रामध्ये किंवा जिथेही जे आता हँडिकॅप लोक आहे, डिफरंटली एबल लोक आपण त्यांना म्हणतो, म्हणजे अंध, अपंग आणि अनाथ हे जे विद्यार्थी आहे, त्यांच्यासाठी सुद्धा आपण काम करतोय. त्यांना आपले जे कोर्सेस आहे व्होकॅब्युलरी आणि ग्रामरचे, ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतोय. त्यांच्यासाठी ऑडिओ काय करता येईल, कारण त्या लोकांना ऐकू येत नाही आणि त्यांना कंटेंट नाहीये, ती तयारी करतायत एमपीएससीची. अशा लोकांसाठी सुद्धा आपण काम करतोय. रेकॉर्डिंग करून देण्याचं काम करतो, जेणेकरून त्यांना कंटेंट सुद्धा आयुष्यामध्ये उपयोग येईल. राईट. विद्यार्थी मित्रांनो, तर ह्या जोश टॉक दॅट इज वन ऑफ द फायनेस्ट प्लॅटफॉर्म इन इंडिया. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, की माझ्यासारखा एक सामान्य शेतकरी कुटुंबातील एक विद्यार्थी, की ज्याचं आयुष्य प्रचंड संकटाने भरलेलं आहे, प्रचंड अडचणी त्याच्या आयुष्यामध्ये होता, तो विद्यार्थी सुद्धा एक अधिकारी, एक प्रामाणिक अधिकारी, एक पी-एस-आय अधिकारी बनू शकतो. तर तुम्ही सुद्धा, भलं तुमची कुठलीही क्षमता असू द्या, कितीही अडचणी असू द्या, तुम्ही सुद्धा नक्कीच आयुष्यामध्ये चांगली ग्रोथ करू शकतात आणि आयुष्यामध्ये मूव्ह ऑन करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही अडचण असली नक्कीच कॉन्टॅक्ट करा. आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. जोश टॉकने मला इथे येऊन बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सगळं त्यांचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.